हनुमान जयंती निमित्त शहरातील सर्वच हनुमान मंदिरावर गर्दी जी आहे ती आज जयंती निमित्त बघायला मिळते आहे। काही ठिकाणी जे आहेत भंडारे सुरू आहेत, मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत या भंडाऱ्यात सहभागी झालेले आहेत। मोठमोठाले भंडारे होत आहेत, सोबतच मारुती मंदिरामध्ये नागरिकांची जी रेलचेल आहे ती आज मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दर्शन घेण्यासाठी नागरिक जे आहे यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। ज्यांनी या ठिकाणी आयोजन केलेले देखील सकाळपासूनच या भंडाऱ्याच्या नियोजनासाठी या ठिकाणी सज्ज झाली होती। आपण बघू शकता मोठ्या संख्येने जे आहे नागरिक आहेत ते या भंडारा या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासोबत शेळके साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी स्वयंभू मारुती संस्था त्यांची आहे आणि या ठिकाणी जी सुरुवात जी झाली होती ते जवळपास 100 लोकांपासून या ठिकाणी सुरुवात झाली होती। आज हजारो नागरिक जे आहेत ते या भंडाऱ्याचा या ठिकाणी लाभ घेत आहेत। काय त्याची मनोभावना आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ। हो, काय सांगाल, कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि किती दिवसापासून किती लोकांपासून सुरुवात झाली, आज किती लोक येतात? हा भंडारा माझ्या भावाने स्थापन केलेला होता। भंडारा जवळपास 37-38 वर्ष पूर्ण झाले आणि सुरुवातीला 50 ते 100 लोकांचा कार्यक्रम करत होतो मी। नंतर 7-8 वर्षानंतर इतकं वाढत गेले की आज जवळपास 1,500 ते 2,000 लोकांचा कार्यक्रम तो माझ्याकडून करून घेतो आणि मला सर्वांचा सहभाग भेटतो, मित्रमंडळीचा, पत्रकार लोकांचा, आजूबाजू लोकांचा मित्रमंडळी सहभाग भेटतो, म्हणून मी कार्यक्रम यशस्वी पाडू शकतो। म्हणजे नुसतं करणं महत्वाचं नाही आहे, पण सहभाग करणं ते महत्वाचं आहे। आणि जागृत मूर्ती आहे, इथे भरपूर लोक रोज दर्शनाला येतात। रोज नाही म्हटलं तरी 150-200 लोक रोज दिले असतात आणि आमचा अखंड दिवा आहे 40 वर्षापासून मंदिराचा। 40 वर्षापासून दिवा आहे अखंड, 35-40 वर्ष। तुम्ही केव्हाही रात्री बेरात्री येऊन पहा, आपला दिवा इजेल दिसणार नाही आणि फुल भरभराटी आहे, सुख समाधानी आहे। आणि जे भंडारा येतात त्यांनी दरवर्षी यावं आणि भरभराटी त्याला आशीर्वाद देतो तुम्ही आमच्या भंडाऱ्यात सहभागी व्हावं। निश्चितच तर स्वयंभू मारुती संस्थान आहे आणि या ठिकाणी जे आहे गेल्या 40 वर्षापासून अखंड दिवा जो आहे तेवत ठेवलेला आहे। शेळके साहेबांनी भाविक देखील आहेत इथं या ठिकाणी आलेले आहेत। काका, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येता? काय नेमकी इथली मनोकामना काय होते, पूर्ण होते असं बोललं जाते, काय सांगा? मी इथं कमीत कमी 40 वर्षापासून बघतो। हा कार्यक्रम एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने होतो। हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथली जे काही मावनाची कामना असते ती पूर्ण होऊ शकते अशी माझी पूर्ण या बजरंगबलीवर पूर्ण श्रद्धा आहे। या श्रद्धेनुसार सगळे भाविक इथे अगदी मनसोक्तपणे जेवण करतात आणि तृप्त होऊन घरी जातात, असे एवढंच मी बोलू शकते। निश्चितच तर मारुती संस्थान जे आहे स्वयंभू मारुती संस्थान आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत पुरुष, महिला, आबाल, वृद्ध येऊन आपला या ठिकाणी भंडाऱ्याचा आस्वाद घेत असतात आणि आपली मनोकामना जी आहे ती मारुतीच्या चरणी या ठिकाणी मनोकामना मागली जाते। नवराष्ट्र